ट्रैक शूज और टी शर्ट कंपल्सरी है, 2 रन की पेनल्टी है। चला मॅचला सुरुवात करून घ्या। गोलंदाजीसाठी आपण पाहतो पाहायला पाहिजे पहिलं षटक, पहिलाच बॉल इकडे मात्र डॉट येताना पाहायला मिळेल। रिहान 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये इराकी 11 हे 2 महत्वपूर्ण संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। पहिलाच बॉल डॉट टाकला, फहद महत्वाचे गोलंदाज असतील। 3 षटकांचे सामने आपण खेळतोय। मैदानावरती उतरत असताना ट्रॅक टी शर्ट आणि शूज तुम्हाला कंपल्सरी आहेत। यावेळीचा फटका हवेत खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला विकेटचा पतंग, पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम रिहान 11 या संघाला। मैदानावरती एकामागोमाग एक 2 फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले। महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जिकडे आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय। या स्पर्धेचा विचार करत असता या स्पर्धेमध्ये पहिला चौकार मारण्याचा कारनामा अर्सलानने केला, पहिला षटकार मारण्याचा कारनामा आपण पाहिलं तर अर्सलन यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये राहिला। दुसऱ्या दिवसाचा विचार करत असता दुसऱ्या दिवसामध्ये पहिला चौकार मारण्याचा कारनामा सुहेल यांनी केला आणि पहिला षटकार मारण्याचा सुद्धा कारनामा सुहेल यांनीच केला होता। विचार करत असता तिसऱ्या दिवसाचा आपण विचार केला, कालचा दिवस, काल तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर फैसल यांच्या माध्यमातून पहिला चौकार मारला गेला आणि तजम्मुल यांच्या माध्यमातून पहिला षटकार मारण्यात आला होता। इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये आज 4था दिवस आहे, शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील हा पहिला सामना चालू आहे। अद्याप एकही चौकार, एकही षटकार इकडे बघायला मिळाला नाही, पण तिथे मात्र मैदानावरती आपण विकेट एकामागोमाग एक पाहतोय। यानंतर होणारी मॅच
टीम मोपरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम माणगाव. दोन्ही संघांना विनंती असेल आपण तयारीत राहायचं. 3 ओव्हरची मॅच खेळतो आपण इकडे आणि 3 षटकानंतर आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस कंप्लीट करायचा आहे. नवीन बॅटर मैदानावरती आलेत. हो, यावेळीचा बॉल, पहिलाच बॉल आल्या आल्या चांगल्या पद्धतीचा फटका, वन बाउंड चेंडू सरळ सीमा रेखेच्या पलीकडे. 4 धावांसाठीचा हा चौकार. षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा. 3 विकेट्स इकडे मिळाल्या. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंतची आपण बघतोय. महत्वपूर्ण मॅच मैदानावरती चालू आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना खेळपट्टीवरती आपण पाहतोय. यावेळीचा बॉल, हा चेंडू चांगला पाहायला मिळेल. अजून एक डॉट बॉल. षटकाची सांगता झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील आणि येणाऱ्या या महत्वपूर्ण मॅच मध्ये 2 षटक कशा पद्धतीचे असतील. मैदानावरती पूर्णपणे आपण जर पाहिलं तर रिहान 11 चांडवे संघ बॅकफूटवरती त्यांना पाहायला मिळतात. एका मागोमागे एक फलंदाज सातत्यानं या मॅच मध्ये बाद होताना पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये आता प्रश्न निर्माण झाला, धावा येतील की नाही. स्वयं बाद झालेत. नवीन बॅटर मैदानावरती आलेत. मुनीब. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळेल आणि इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. 3 चेंडू झाले. 7च धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. यासिद. पुढचा बॉल. याही वेळीचा बॉल खोलातला आडवा बाटला खेळलाय. तिकडे स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. एकदम येते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती बऱ्याच वेळानंतर पुढे सरकेल. धावा धावफलकावरती 8. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 8 धावा धावफलकावरती. 4 चेंडू झालेत आणि आता 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला या दुसऱ्या षटकातील. या स्पर्धेचा विचार केला तर मैदानावरती खूप सारा धावा होत. 3 षटकामध्ये 50+ धावा या मैदानावरती आजपर्यंत बघायला मिळाला. पण आता काहीतरी वेगळं चित्र दिसतंय. त्या दरम्यान मैदानावरती बॉल जाईल वाईश मिड विकेटला सीमारेखेच्या पलीकडे. 4 धावा.
फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती आक्रमण आणि यावेळेला आता मात्र आपण जर पाहिलं तर षटकार येताना पाहायला मिळेल. इश्तियाक भाई पल्लवकर यांचे या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. महाड धमाका बिग बॅश 2024 सीझन 1 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. धावा येतात, धावा बनल्या जातात, मोठे फटके आलेत आणि इथून पुढे धावा येतील याच आशेने या संपूर्ण मॅच मध्ये आपण बघतोय. नवीन गोलंदाज बॉलरने पहिलाच बॉल अगदी आपण पाहतो फुलटॉस पद्धतीचा क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि विकेट मात्र इकडे मिळते. पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. अजून एक धक्का. बॅटिंग करत असणारी टीम रिहान 11 चांडवे संघाला. अजून एक विकेट, अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय रिहान 11 चांडवे संघाला. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? एका मागोमाग एक फलंदाज बरेचसे बाद होताना पाहायला मिळाले. गोलंदाजीसाठी प्रथमेश आलेत आणि प्रथमेश मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि संघामध्ये संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं करताना आतापर्यंत ते बघायला मिळाले. यावेळीचा फटका चांगला आपण पाहतो. ॲडिशनल विकेटच्या दिशेला बॉल चालला. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता इकडे मात्र विकेट मिळते. फलंदाज बाद. अजून एक धक्का रिहान 11 चांडवे संघाला. चला टीम माणगाव टीमचे कॅप्टन आणि टीम मोपरे संघाचे कॅप्टन लगेच या नाणेफेकीसाठी. यानंतरची मॅच माणगाव आणि मोपरे. ओ यावेळेला सुद्धा आपण पाहतो ईस्टर्नचा वेद त्रिफळाची बाद चांडवे संघाला. अजून एक धक्का, अजून एक विकेटचं पतंग. 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये 4 विकेट इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल. संघाची धावसंख्या 21. या षटकाचा शेवटचा बॉल. अजून एक चांगला फटका आडवा. बाटणं वाडीश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फील्ड. बॉलला पकडले, आतमध्ये ढकलले. 4 धावा मिळतात. चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या वाढतीये. धावा धावफलकावरती आहेत.
25 धावा 26 धावांचं टार्गेट. येस, बघा 25 धावा झाल्यात, पण 2 खेळाडू असे होते मैदानावरती. टीम इराकी 11 संघाचे 2 खेळाडू असे होते की ज्यांच्याकडे शूज अवेलेबल नव्हते मैदानावरती. त्या कारणानं त्या 2 प्लेयरच्या मागे 4 धावांची पेनल्टी ही असेल आणि मग स्कोर कार्डवरती टार्गेट जास्त आपल्याला पाहायला मिळेल. 25 + 4 स्टँड निकाल ना. पच्चीस हुआ 26 की भी और 4 रन की पेनल्टी तो 29 हुआ. 29 और 30 पेनल्टी. चला 30 धावांचं मग टार्गेट असेल. 4 धावांची पेनल्टी पकडून इकडे मात्र 30 धावांचं टार्गेट. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. चला, टीम मोपरे आणि टीम माणगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण टॉससाठी यायचं आहे. मोपरे संघाचे कर्णधार आणि माणगाव संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. बॅट्समन आपण मैदानावरती आपण पाहतोय निहाल आणि त्यांच्या साथीला फहद. निहाल आणि फहद ही जोडी मैदानावरती आपण बघतोय. गोलंदाजीसाठी पहिले गोलंदाज फराज. माफी असावी, फहीम आहेत नॉन स्ट्रायकिंगला. स्ट्राईकला आहेत निहाल. मैदानाच्या आतमध्ये फराज गोलंदाजीसाठी. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतो. समोरच्या दिशेला खेळला गेलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलेत आणि तिकडे मात्र 1 धाव स्कोर कार्डवरती येताना पाहायला मिळेल. सुरुवात झाली आहे धावगतीला या एका धावेनं. पहिला चेंडू 1 धाव तिकडे मात्र स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळेल. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटचा सोहळा, महाड धमाका, बिग बॅश. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू मात्र जाईल सीमारेखेच्या पलीकडे. या मॅच मध्ये सेकंड इनिंगचा पहिला चौकार. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावांचा पाठलाग करताना पहिले 2 चेंडू 5 धावा फळकावरती येताना पाहायला मिळतील. अशा पद्धतीची बॅटिंग आली, अशा पद्धतीच्या धावा आल्या तर या सामन्याचं चित्र अगदी आपण जर पाहिलं तर इराकी 11 वहूर संघाच्या बाजूने झुकू शकतो. पण एकाच विकेट आणि त्या पलीकडे कमबॅक करणारी गोलंदाजी जर झाली तर या मॅच मध्ये रिहाल 11 संघ सुद्धा कमबॅक करू शकतो. महत्वाचे दोन्ही संघ त्या दरम्यान मैदानावरती आपण पाहतोय. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 6 धावा. 6 धावा धावफलकावरती. चला, टीम मोपरे संघाचे कर्णधार आणि टीम माणगाव संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या.
मोपरे टीमचे कॅप्टन आणि माणगाव टीमचे कॅप्टन. खोलातला बॉल होता, चांगला स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेला. तिकडे लॉंगॉनला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. बघता बघता एक धाव तिकडे मिळेल. एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडू झालेत, 7 धावा धावफलकावरती. 30चा पाठलाग मैदानावरती करतात टीम इराकी 11. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळलाय, लॉंगॉनच्या दिशेला बॉल प्रस्थान होताना पाहायला मिळेल. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव धावफलकावरती मिळते. एका धावेच्या साह्यानं 8 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा एक बॉल येणं बाकी. पुढचा बॉल लोवो फुलटॉस. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतो डीप स्ट्रकवरच्या दिशेला फक्त खेळून काढलाय. आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर बघता बघता एकच धाव मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहणार आहोत 9 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, 9 धावा धावफलकावरती आलात. इथून येणारे चेंडू आहेत ते मात्र 12 आणि 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावांची गरज. विनंती असेल स्पीडअप घ्या. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चांगल्या दर्जाचा फटका डीप कव्हरच्या दिशेला तिकडे खेळून काढला. आणि बघता बघता मैदानावरती एक धाव सुखरूपरित्या पूर्ण होतीये. याही वेळीचा बॉल. आताही चेंडू शरीरावरती आदळलाय. मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना. आता पहिलीच मॅच रंगात येईल की काय, कारण की जिकडे आपण पाहतोय सुरुवातीचा खेळ चांगला राहिला. टीम इराकी 11 साठी बॉलिंग चांगली झाली, पण त्याच वेळेला आता आपण जर पाहिलं तर रिहान 11 चांडवे संघ सुद्धा चांगल्या पद्धतीचं कामकाज करतात आणि धावा थांबवण्याचे प्रयत्न त्यांचेही चालू आहेत. 30 धावांचं टार्गेट आहे आणि अगदी आपण पाहतो 30 धावांचा पाठलाग करताना फटका. अजून एक फसला बॉल हवे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि बघता बघता 2 धावा सुखरूपरित्या इकडे पूर्ण होताना पाहायला मिळतील. दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या 12 धावा. 3 चेंडू झालेत, 12 धावा धावफलकावरती आहेत. 30 धावांचा पाठलाग मैदानावरती चालू आहे आणि आतापर्यंत पूर्णपणे या मॅच मध्ये लडखडताना पाहायला मिळतात. हो, यावेळीचा हाफ ट्रॅकर बॉल हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. पहिल्या विकेटचा पतंग, पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम इराकी 11 ला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फहद. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला फहद बाबाजी मैदानाच्या आतमध्ये आले आणि इकडे क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळाले. अजून एक विकेट, अजून एक धक्का टीम इराकी 11 संघाला.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये समी आपण पाहतोय. सात चेंडू आणि आता या मॅचला जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 18 धावांची गरज आपण पाहतोय. ही मॅच रंगली आहे. 30 धावांचा पाठलाग करायचा होता. त्या धावा आता खूप सारा वाटायला लागल्यात. ओ यावेळीचा बॉल बन्नाट वेगाचा आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉल त्याला पाहायला मिळाला. 6 चेंडू आवश्यकता आहे 18 धावांची. सहा चेंडू आणि 18 धावांची गरज. सहा चेंडू 18 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळाली या महत्वपूर्ण मॅच मध्ये. एका बाजूला इराकी 11 त्यांच्या विपक्षामध्ये रिहान 11 अशी दोन महत्वपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हवेत उडवला. क्षेत्ररक्षक आहेत आणि तोही बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. पहिला षटकार. येणारे चेंडू असतील ते मात्र आता 5 धावा बनवायच्या आहेत त्या 12. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. अगदी आपण पाहतोय पेनल्टी जर नसती तर या मॅचची सिच्युएशन वेगळी असती. 5 चेंडू मध्ये 8च धावांची गरज असती. पण दोन खेळाडू शूज न परिधान करता मैदानावरती उतरले आणि त्या कारणानं मात्र आपण जर पाहिलं तर इकडे पेनल्टी असल्यामुळे तर 12 धावांची गरज आहे. यावेळीचा बॉल खोलातला चेंडू होता. डीपेस्टा कव्हरला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे आले. 2 धावा पूर्ण होतील. आता येणारे 4 चेंडू आवश्यकता आहे 10 धावांची. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सामना रोमहर्षक तिकडे वळलाय. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेला फटका खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक आले. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावीसाठी पलटले. बघता बघता 2 धावा पुन्हा इकडे पूर्ण झाल्यात. आता येणारे चेंडू असतील ते मात्र 3 धावा बनवायच्यात 8. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावांची गरज. ओ यावेळीचा फुल टॉस बॉल आणि तोही सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी या मॅचची हवा गेलीये. कारण की अगदी आपण जर पाहिलं 18ची गरज असताना 2 षटकार आले. तिकडे आता सामन्यामध्ये काय बाकी राहिले. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. चला टीम मोपरे आणि टीम मानगाव टॉस साठी या. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज. यावेळीचा बॉल लढवा बाटणे खेळायचा होता. इकडे वाईट टाकला. आता 2 चेंडू फक्त 1 धावेची गरज बाकी. शाह खलीदजी पोरे यांच्या शुभ आपण जर पाहिलं तर इकडे टॉस कंप्लीट केला जाईल. मोपरे आणि टीम माणगाव. दोन चेंडू 1 धावेची गरज. आणि इकडे मात्र विकेट मिळाली आहे. सामन्यामध्ये पुन्हा ट्विस्ट. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आता 1 चेंडू 1 धावेची आहे आवश्यकता.
धावेची गरज. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू एक धावेची आवश्यकता. इराकी 11 किरियान 11. कोण जिंकेल या मॅचला? 6 चेंडू 18 ची गरज होती. 2 चेंडू 2 बॉलवरती मॅच आली. त्यानंतर 2 चेंडू 1 धावेवरती मॅच आली आणि आता 1 चेंडू आणि 1 धाव. 1 बॉल 1. बॅट चिकडा आणि सामना जिंकला. टीम आपण जर पाहिलं तर इराकी 11 संघानं विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे खूप दोन्ही संघांना शुभेच्छा.